नमस्कार मित्रांनो, फळबाग लागवड शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजेच फळ पीक विमा नुकसान भरपाईचे 125 कोटी रुपये हे मंजुरी झालेले आहे आणि फळ पीक विमा योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना एकूण 3 वर्षाची विमा त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तर किती जिल्ह्यांना हा मिळणार आहे, कोणकोणत्या फळ पिकावरती हा विमा मिळणार आहे, किती शेतकरी पात्र असणार आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा। आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ दररोज तुम्हाला पाहायला भेटतील आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील राज्य सरकारच्या हिश्श्याचे सुमारे 52 कोटी 66 लाख रुपये विमा हप्त्याची रक्कम संबंधित विमा कंपन्यांना देण्यात आली आहे। मागील 3 हंगामातील ही रक्कम विमा कंपन्यांना मिळालेल्या थकीत देय असलेली विम्याची सुमारे 125 कोटी रुपये फळ पीक विमा नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि ऐन दुष्काळी स्थिती ही रक्कम मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांना फळपीक हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिलेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्य संबंधित संरक्षण दिलेल्या राखण्यास मदत होते। त्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या राबविण्यात येत आहे। राज्यात सन 2021 व 22, 2022 व 23 व 2023 व 24 ह्या 3 वर्षांमध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई ह्या 9 पिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून राबविण्यात येत आहे। मागील 3 वर्षाची एकूण वर्षभरातील फळपीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारच्या विमा कंपन्यांना योजनेपोटी द्याव्यात 52.66 कोटी रुपयाचा विमा हप्ता नुकताच दिलेला आहे। त्यामुळे 1,97,565 शेतकऱ्यांना देय असलेली विम्याची सुमारे 125 कोटी रुपये रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा कंपन्यांकडून वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो, आपण फळपीक विमाच्या योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला दिलासा देणारी बातमी ही आहे। आपण फळपीक विम्याची 3 वर्षाची विमा कशी मिळणार आहे, कोणकोणत्या फळावरती विमा मिळणार आहे, संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबतो। नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।